आताची सर्वात मोठी बातमी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव दिलेलं आहे। अर्थात शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे जी 3 नावे पाठवली होती त्या 3 नावांपैकी एका नावाची निवड निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि ते नाव शरद पवार गटाला दिलेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे असणार आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे काल निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यांची ज्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या अजित पवार गटाला मिळाल्या होत्या। त्यामुळे पक्ष देखील अजित पवारांचा झाला आणि चिन्ह देखील घड्याळ अजित पवारांचं झालं असं निवडणूक आयोगाने काल शिक्कामोर्तब केलं। त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह या 2 गोष्टी आमच्याकडे पाठवाव्यात असं सांगण्यात आलं होतं आणि आज दुपारी 4 वाजेपर्यंत मुदत देखील देण्यात आली होती। त्यानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला 3 नावे पाठवण्यात आली। अर्थात ती 3 नावे म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। अखेर निवडणूक आयोगाने या 3 नावांपैकी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव शरद पवार गटाला दिलेलं आहे। अर्थात शरद पवार आज दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांनी युवकांशी देखील संवाद साधला। पण याच दरम्यान निवडणूक आयोगाकडे जी नावे पाठवण्यात आली होती त्या नावांपैकी एक नाव शरद पवार गटाला देण्यात आलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे नाव आहे हे 27 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे राज्यसभा निवडणूक होईपर्यंतच वैध असणार आहे। त्यानंतर शरद पवार गट हे नाव कंटिन्यूड ठेवणार आहेत का आणखी कुठल्या दुसऱ्या नावाची ते मागणी करतील याबद्दल अजूनही काही माहिती नाही। पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा शिवसेनेत फूट पडली होती आणि मग शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितलं होतं आणि इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंनी आणखी 1-2 नावं मागितली होती। पण त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या सेनेला मिळालं होतं। त्यामध्ये शिवसेना हा या पक्षाचं नाव जे त्यांचं पक्ष म्हणून तो पूर्वीचा होता ते नाव त्यांना त्या पक्षाच्या नावामध्ये ठेवण्यात आलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पूर्ण नाव त्यामध्ये त्यांना मिळालं होतं। नंतर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून त्याचं रूपांतर झालं आणि एकनाथ शिंदेंना नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आणि अर्थातच त्यावेळी शिवसेना अधिकृत मान्यता ही एकनाथ शिंदे गटाला मिळाली। त्यामुळे शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा झाला होता। अर्थात आता इथे जी राष्ट्रवादीत फूट पडली नंतर 2 गट तयार झाले अजित पवार गट आणि शरद पवार गट। अर्थात निवडणूक आयोगाकडे याची सुनावणी झाली आणि अजित पवार गट हाच राष्ट्रवादी पक्ष असल्याची अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आली। त्यामुळे हा निकाल लागल्यानंतर शरद पवार गटाला कोणता आपल्या पक्षाचं नाव कोणतं असेल हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं कारण की आता राज्यसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। 27 फेब्रुवारीला ती निवडणूक होणार आहे। तत्पूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला कोणतीही 3 नावं आमच्याकडे पाठवावीत असं म्हटलं होतं। त्यानुसार ही 3 नावं शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली होती। त्यामध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अशी ती 3 नावं होती। त्यापैकी निवडणूक आयोगाने एक नाव शरद पवार गटाला दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। अर्थात जर आपण मराठीत हे पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे ते नाव आहे। अर्थात काल देखील सुप्रिया सुळे यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष म्हणजे शरद पवार। त्यामुळे आता त्यांना जे चिन्ह त्यांना जो पक्षाचं नाव मिळालेलं त्यामध्ये शरद पवार साहेबांचं नाव आहेच शिवाय नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हा शब्द देखील त्यांना मिळालेला आहे कारण की ते शरद पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले होते त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे हा पक्ष स्थापन केला होता। त्यामुळे त्यानुसार त्यांना त्या पक्षाचं नाव देखील मिळालेलं आहे आणि त्यांचं स्वतःचं नाव देखील त्याला जोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता 27 फेब्रुवारीपर्यंतच हे नाव वैध राहणार आहे। आता भविष्यात शरद पवार गट हे नाव तेच कंटिन्यू करणार आहे का पुढे कदाचित दुसऱ्या नावाची मागणी करणार आहे हे येणाऱ्या काही काळातच समजून येणार आहे। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा।
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.